आज आपण एक मजेदार उपक्रम बघणार आहोत, ज्यामध्ये आपण बदकासारखे पळणार आहोत। या मजेदार उपक्रमामुळे मुलांच्या पायाचे आणि मोठे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल। हा उपक्रम वर्गाच्या बाहेर आपल्याला घ्यायचा आहे। यासाठी आपल्याला कोणत्याही साहित्याची आवश्यकता नाही। ताई मुलांना वर्गाबाहेर एका बागेत घेऊन येते आणि एका रांगेत उभं करून मुलांना बदकासारखं चालून दाखवते। मी काय करत होते असे विचारल्यावर बदकासारखे चालत होतात असं मुले सांगतात। आपण काय करणार असे मुलांनी विचारल्यावर ताई उत्साहाने आपण बदकासारखे पळणार आहोत असे मुलांना सांगतात। बदकासारखे कसे पळायचे आहे याचे प्रात्यक्षिक दाखवताना आपल्या खांद्या एवढं आपल्या दोन पायांमध्ये अंतर घेऊन गुडघ्यांवर बसायचं आहे अशी सूचना मुलांना देऊन स्वतः गुडघ्यांवर बसल्यानंतर आपल्याला आपला एक हात पुढे आणि त्याच्या विरुद्धचे दुसरे पाऊल पुढे असं चालायचं आहे असं बदकाच्या चालीचं प्रात्यक्षिक करून मुलांना दाखवतात। एका रेषेच्या मागे रांगेमध्ये सर्व मुलांना उभं करून तुम्हाला आता बदकासारखे चालत जाऊन या रेषेच्या पलीकडे जायचं आहे आणि सर्वांनी शेवटपर्यंत जायचा प्रयत्न करायचा असल्याचं त्या मुलांना सांगतात। पहिल्या रांगेतील 3 मुलं पहिल्यांदा पळतील आणि मग दुसऱ्या रांगेतील 3 मुलं पळतील। मी टाळी वाजवल्यावर तुम्हाला स्पर्धा सुरू करायची आहे अशी सूचना ताई देतात। सूचना समजल्याची मुलांकडून खात्री करून झाल्यावर टाळी वाजवताच पहिल्या रांगेतील मुले बदकाच्या चालीने पळतात। पहिल्या आलेल्या मुलाचं तसेच इतर मुलांचं देखील प्रयत्नांबद्दल ताई कौतुक करतात। यानंतर दुसऱ्या रांगेतील मुले देखील बदकाच्या चालीने पळतात आणि उपक्रम पूर्ण करतात। ताई सर्व मुलांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करतात। उपक्रम अधिक मनोरंजनात्मक बनवण्यासाठी मुलांना वेगवेगळ्या प्राण्यांसारखं चालायला पळायला सांगा, जसे की ससासारख्या उड्या मारणं, हत्तीसारखं चालणं इत्यादी। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन खेळासह। धन्यवाद।